Hello everyone. Today's topic is formation of contract. It is very much necessary for everyone that everyone should know what is mean by contract, then what is mean by agreement. तर या सगळ्या बाबतीत आज थोडंसं मी आपल्या बरोबर नॉलेज शेअर करणार आहे. तर सामान्य माणसाला आपल्याला माहिती असतं की कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंट म्हणजे करार. तर हा करार कसा केला जातो, त्याच्यासाठी आवश्यक गोष्टी कुठल्या आहेत, व्हॉट आर दी लीगल रिक्वायरमेंट्स, व्हॉट आर दी रूल्स, और व्हॉट वी कॅन से व्हॉट आर दी इसेन्शियल एलिमेंट्स और लीगल प्रोव्हिजन्स विच आर नेसेसरी फॉर फॉर्मेशन ऑफ एनी कॉन्ट्रॅक्ट, ह्याच्याबद्दल मी आज थोडीशी माहिती देणार आहे. त्याच्या आधी हे पाहणं गरजेचं आहे की व्हॉट इज मीन बाय ॲग्रीमेंट आणि व्हॉट इज मीन बाय कॉन्ट्रॅक्ट. सो ॲग्रीमेंट विच इज एन्फोर्सिएबल बाय लॉ इज कॉल्ड ॲज कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे ज्या कुठल्या ॲग्रीमेंटला कायद्यानी संमती मिळते त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. म्हणजे अगदी सामान्य माणसाला हे माहिती असतं की दोन पार्टीज असतात किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा सेम अटी शर्तींनी एकत्र येतात आणि त्या अटी शर्ती एका कागदावर उतरवल्या जातात आणि त्याच्यावर साक्षीदारांच्या सह्या घेतल्या जातात आणि ते प्रॉपर अथॉरिटीकडे म्हणजे सब रजिस्ट्रारकडे त्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटची नोंदणी केली जाते. इथपर्यंतच्या बाबी लोकांना माहिती असतात, पण लीगल पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण थोडंसं बघणार आहोत की व्हॉट इज एक्झॅक्टली मीन बाय फॉर्मेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड व्हॉट आर दी इसेन्शियल्स ऑफ एनी व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कुठल्याही ॲग्रीमेंटला, कुठल्याही कराराला कायदेशीरपणा कधी प्राप्त होतो ह्याच्या बाबतीत मी थोडंसं आपल्याला सांगणार आहे. सो बेसिकली ॲज आय सेड अर्लियर, agreement which is enforceable by law is contract. And what is mean by agreement? So agreement means when every promise or set of promises forming the consideration for each other is called as agreement. म्हणजे जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रॉमिस करते एखाद्या गोष्टीसाठी आणि दोन्ही व्यक्ती त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी ॲग्री होतात आणि त्याच्याबद्दलची देवाणघेवाण होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल पेनच्या दुकानात आपण पेन विकत घ्यायला गेलो तर आपण समोरचा आपल्याला पेन दाखवतो, आपण ते पेन बघतो, त्याच्यातनं पेन सिलेक्ट करतो आणि त्या पेनची जी किंमत असेल ती आपण त्या दुकानदाराला देतो. या सगळ्याला म्हणायचं ॲग्रीमेंट. आता हेच जर थोडंसं मोठं उदाहरण आपण घेतलं की फॉर एक्झाम्पल वी आर गोइंग टू परचेस वन फ्लॅट विच इज ऑफ 2 BHK अमाउंटिंग टू ₹40 lakhs. सो we have done with the flat, we have agreed with the amount and we have entered into an agreement. And when we will register that particular agreement in proper authority, then it will get enforcement of law and then it is called as valid कॉन्ट्रॅक्ट. सो हेच व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी कुठल्या कुठल्या लिगल रिक्वायरमेंट्स आहेत, कुठल्या कुठल्या इसेन्शियल्स आहेत, त्याबद्दल मी आपल्याला आज सांगणार आहे. ओके, सो टोटल देअर आर 10 essentials of any valid contract or 10 condition or 10 legal provisions, 10 rules for formation of any legal valid contract. Okay, so first and foremost essential is two parties. ऑब्व्हियसली कुठलंही कॉन्ट्रॅक्ट, कुठलाही करार होण्यासाठी दोन व्यक्तींची किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींची गरज असते आणि त्या व्यक्ती या त्या कॉन्ट्रॅक्टचा पार्ट असतात. ओके, सो इट इज द फर्स्ट अँड फॉरमोस्ट रिक्वायरमेंट ऑफ एनी व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट दॅट देअर मस्ट बी टू पार्टीज. One party who makes the proposal and other party who gives the consent to the said proposal. This is called as, at least there must be two natural and legal person, that is in other sense it will be called as registered bodies, are needed to make an agreement and needed to make a valid contract. Okay, so हे महत्वाचं आणि पहिलं इसेन्शियल आहे की दोन व्यक्ती, दोन पार्टीज असतात की ज्या गरजेच्या असतात कुठलंही व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी. सेकंड इसेन्शियल एलिमेंट इज लीगल रिलेशनशिप. सो देअर मस्ट बी सम कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप, लीगल रिलेशनशिप बिटवीन दीज टू पार्टीज. दिस मीन्स object must be to create the rights and responsibilities
in relation with that particular contract. So while making an agreement, parties should have intention to create legal and contractual रिलेशनशिप बिटवीन देम. सो कुठलाही करार होण्यासाठी दोन्ही पार्टीजमध्ये कायदेशीरपणा असला पाहिजे, कायदेशीरत्व त्याला आलेलं पाहिजे, तरच त्याला व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट किंवा कायदेशीर करार असं त्याला म्हणता येईल. थर्ड एलिमेंट इज लीगल ऑफर अँड लीगल ॲक्सेप्टन्स. सो ऑफर मस्ट बी लीगल which is given by one party, and acceptance also must be legal, which is accepted by another party. So one party should make a legal offer. In other sense, you can also call it as a proposal. That proposal should have to be obtained by free consent and must be communicated to other party. And what is mean by legal acceptance? It means the person to whom an offer is made should give the consent to that offer. So an offer once communicated to the offerer and which is also accepted by other party. So legal offer आणि legal acceptance हे सुद्धा essential elements आहेत की तुम्ही जो ऑफर देताय ती सुद्धा कायदेशीरच पाहिजे आणि ती समोरच्यानी त्याच पद्धतीने स्वीकारली पाहिजे. ओके. नेक्स्ट इसेन्शियल इज कॉम्पिटंट पार्टीज. The what is mean by competency of parties? Competency, in other words, means capacity of parties. The parties must be qualified to enter into contract. म्हणजे त्या पार्टीज कायदेशीररित्या त्या पर्टिक्युलर करार करण्यासाठी त्यांची कपॅसिटी पाहिजे, त्यांची कॉम्पिटन्सी पाहिजे, तरच त्याला म्हणता येईल कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज. सो इट इज ऑल्सो वन ऑफ द इसेन्शियल. आता इन दिस पर्टिक्युलर इसेन्शियल अजून जर डिस्क्रिप्टिव्हली बोलायचं झालं तर कॉम्पिटन्सीमध्ये आपण काय म्हणू शकतो की वेन द पर्सन इज कॉल्ड एज कॉम्पिटंट ही मस्ट बी मेजर. ओके. म्हणजे मेजर म्हणजे काय की त्याचं वय 18 वर्षाच्या वर पाहिजे. सो द पर्सन शुड हॅव ॲटलिस्ट completed his age of 18 years. Okay. So said person is called as major person. Secondly, you can say that person should be of sound mind. So the contracting parties should be capable to make the rational judgments. So they must not be idiot or insane or lunatic or drunken. So साऊंड माइंड याचा अर्थ काय होतो की ती जी व्यक्ती आहे ती आपण काय प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट करतोय, आपण काय प्रकारचा करार करतोय हे समजण्या इतपत तिची मेंटल कपॅसिटी पाहिजे. त्याला आपण म्हणायचं साऊंडनेस ऑफ माइंड. आणि थर्ड गोष्ट ह्याच्यातली कॉम्पिटन्सी मधली सांगायची झाली तर ती व्यक्ती दॅट पर्सन शुड नॉट बी डिस्क्वालिफाईड बाय एनी लॉ. आता डिस्क्वालिफाईडचा अर्थ काय होतो की कायद्याने अमान्य त्या व्यक्तीला केलेलं नसावं. म्हणजे याच्यामध्ये इन्सॉल्वंट असेल किंवा बँकरप्ट व्यक्ती असेल की विच इज डिस्क्वालिफाईड, की जी कर्जबाजारी आहे, कर्जबाजारी आहे, बँकरप्ट आहे, अशी व्यक्ती कायद्याने कराराच्या पात्रतेमध्ये ती व्यक्ती बसत नाही. सो इन रिलेशन विथ दिस पर्टिक्युलर इसेन्शियल दॅट इज कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज 3 एलिमेंट्स आर नेसेसरी. मेजॉरिटी ऑफ अ पर्सन, साऊंडनेस ऑफ माइंड अँड नॉट डिस्क्वालिफाईड बाय एनी लॉ. ओके. सो दिस इज नेक्स्ट इसेन्शियल इज lawful consideration and lawful object. आता while entering into any valid contract, the consideration which is in the form of money must be lawful. म्हणजे जे तुम्ही पैसे देणार आहात ते कसे असले पाहिजेत, लॉफुल असले पाहिजेत. किंवा तुमचं जे ऑब्जेक्ट आहे त्या करारामध्ये तुम्ही उतरणार आहात, कराराचा हिस्सा होणार आहात, तर त्याच्या मागचं जे ऑब्जेक्ट आहे ते सुद्धा कसं असलं पाहिजे, लॉफुल असलं पाहिजे. सो द कन्सिडरेशन, इन अदर वर्ड्स, रिसिव्हिंग और गिव्हिंग समथिंग, it is mean that price or value
in return of promise means consideration. So that consideration should be lawful and agreed to both the parties. And so without consideration contract is void. ज्या करारामध्ये कन्सिडरेशन नसतं ते कॉन्ट्रॅक्ट ऑटोमॅटिकली व्हॉइड होतं, म्हणजेच त्या कॉन्ट्रॅक्टला काहीही अर्थ राहत नाही. सो कन्सिडरेशन मस्ट बी लॉफुल अँड ऑब्जेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट ऑल्सो मस्ट बी लॉफुल. म्हणजे त्या मागचा जो उद्देश आहे, करारामध्ये हिस्सा घेण्याचा जो उद्देश आहे, तो सुद्धा कायदेशीर असला पाहिजे किंवा तो कुठल्याही एका पर्टिक्युलर कायद्याच्या विरुद्ध जाणारा नसावा. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द इसेन्शियल्स ऑफ एनी व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. नेक्स्ट इसेन्शियल इज फ्री कन्सेंट. आता कन्सेंटचा अर्थ अगदी साध्या भाषेत आपण म्हणायला गेलं तर कन्सेंट म्हणजे परवानगी, टू गिव्ह परमिशन टू डू और नॉट टू डू एनी सर्टन थिंग और ऍक्ट. सो दॅट कन्सिडरेशन मस्ट बी दॅट कन्सेंट मस्ट बी फ्री. आता फ्री कन्सेंटचा अर्थ काय होतो तर ऑफर अँड ऍक्सेप्टन्स शुड कम आउट ऑफ फ्री माइंड. ओके, ती व्यक्ती जेव्हा एखाद्या अटी शर्तींना परवानगी देत आहे तेव्हा ती परवानगी कुठल्याही प्रेशरच्या खाली दिलेली नसावी, कुठल्याही इन्फ्लुएन्सच्या खाली दिलेली परवानगी नसावी, त्याला म्हणायचं फ्री कन्सेंट. सो इन अदर वर्ड, when the consent is said to be free when it is not obtained by coercion, undue influence, misrepresentation, mistake or fraud. या 5 पैकी एखादा जरी एलिमेंट तिथे असेल तर ती परवानगी, ती परमिशन, ती कन्सेंट मुक्तपणे दिलेली नाही असा त्याचा अर्थ होईल. सो इट इज ऑल्सो वन ऑफ द इसेन्शियल दॅट द कन्सेंट बिटवीन द पार्टीज मस्ट बी फ्री अँड मस्ट नॉट ऑब्टेन बाय कोअर्शन, अनड्यू इन्फ्लुएन्स, misrepresentation, mistake and fraud. So it is also considered as one of the essential element of any valid contract. Next essential is legal procedure must be followed. आता what is mean by legal procedure? जर मगाशी मी जसं उदाहरण सांगितलं की एक 2 BHK चा फ्लॅट आपण विकत घ्यायला चाललोय, त्याची कन्सिडरेशन अमाऊंट आहे 40 lakhs आणि 2 पार्टीज मध्ये ऍग्रीमेंट आहे. तर आता पहिला एलिमेंट आपण म्हटलं तर ऑब्जेक्ट लॉफुल आहे, ऑफर झाली आहे, ऍक्सेप्टन्स झाला आहे, कन्सिडरेशन सुद्धा लॉफुल आहे आणि कन्सेंट सुद्धा फ्री आहे. दोन्ही पार्टीजला अटी शर्ती मान्य आहेत. तर या हे सगळे एलिमेंट जर पूर्ण होत असतील तर नेक्स्ट येतं लीगल फॉर्मॅलिटीज, लीगल प्रोसिजर मस्ट बी फॉलोड. सो दॅट पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट मस्ट बी रजिस्टर्ड in proper authority, registered before proper authorities, that is sub registrar. Okay, so which is in the form of document, which is in return form and agreed by both the parties, having signature of both the parties. असं असेल तर ह्या सगळ्या ज्या लीगल फॉर्मॅलिटीज, लीगल प्रोसिजर आपण जेव्हा कंप्लीट करतो तेव्हा त्या पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टला कायदेशीर अस्तित्व निर्माण होतं. म्हणजेच समजा पुढे भविष्यात त्या दोन्ही पार्टीजमध्ये वाद झाले इन रिलेशन विथ द टर्म्स, अग्रीड टर्म्स, तर आयदर ऑफ द पार्टीज डेफिनेटली हॅज अ राईट टू स्यू अनादर पार्टी. म्हणजे त्या पार्टी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार नक्कीच त्या पार्टीजना असतो. म्हणजेच when we follow the legal procedure, legal formalities and when we enter into a valid contract after completing the requirements of any contract, तर त्याला आपण म्हणतो की that contract gets validity. Okay, so legal procedure includes that particular document must be duly stamped, must be registered and followed every required legal procedure. So this is also one of the essential element. And last element is that agreement must not be void. Okay, so void means which is not enforceable by law. म्हणजे जिला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत नाही तिला आपण म्हणतो void agreement. तर आता व्हॅलिडिटी जर त्या कॉन्ट्रॅक्टला हवी असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट ऑटोमॅटिकली व्हॉइड नसलं पाहिजे. म्हणजेच
त्याला सर्टन काही काही असे कॉन्ट्रॅक्ट्स असतात की ज्याला आपण एन्फोर्सिबिलिटी ऑफ लॉ येऊ शकत नाही, विच इज डेफिनेटली गिवन अँड डिस्क्राइब्ड अंडर सेक्शन 24 to 30 अँड सेक्शन 56 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. तर अशा पद्धतीचं एखादं जर कॉन्ट्रॅक्ट असेल, आता फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर ॲग्रीमेंट इन्व्हॉल्विंग इलिगल ऑब्जेक्ट और इलिगल कन्सिडरेशन, और ॲग्रीमेंट विदाउट कन्सिडरेशन, और ॲग्रीमेंट इन रिस्ट्रेंट ऑफ लीगल प्रोसिडिंग, ह्याच्यापैकी जर एखादा एलिमेंट, एखादा स्वरूपाचा जर करार केला गेला तर दॅट विल बी डिक्लेअर्ड ॲज व्हॉइड अंडर लॉ, अँड ऑब्वियसली it is not enforceable by law, and therefore this is also one of the essential element of any valid contract, that the contract should not be void. So again, to summarize this particular topic, that is formation of contract, again the agreement which is enforceable by law is contract and needs to be followed by the following essentials, that is two parties, legal relationship between the parties, legal offer and legal acceptance, competency of parties which includes majority, soundness of mind, and that party should not be disqualified by any law, then lawful consideration and lawful object, then free consent. The consent is not obtained by coercion, undue influence, misrepresentation, fraud or mistake. Then legal procedure must be followed, legal formalities must be completed, and last is that agreement should not be declared as void. So these are the essentials of any valid contract. So again, this topic is very much part of the BMS, BBI and obviously curriculum or syllabus of law students. So again, if you want any suggestions, if you have any suggestions, then do give your suggestion in comment box. आणि हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी आहे, की ज्याच्यामध्ये अगदी लेमॅनसाठी सुद्धा उपयोगी आहे की कुठली कुठली कशा पद्धतीची प्रोसिजर फॉलो केली जाते. सो डू लाईक, शेअर अँड डेफिनेटली सबस्क्राईब टू माय चॅनल, अँड डू नॉट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन फॉर latest notifications of my videos. Keep supporting, keep blessing, and take care.